नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहे रव्यापासून कुरकुरीत असा हा नाश्ता, तसेच मुलांसाठी किंवा चहासोबत स्नॅक्स रेसिपी बनवू शकता। सुरुवातीला कढई गरम करायला ठेवायची आहे। कढई गरम झाल्यानंतर इथे रवा घालून घ्यायचा आहे। वाटी किंवा कपाच्या सहाय्याने रवा मोजून घ्या। तर इथे रवा घेतलेला आहे 1 कप मी, आणि तो व्यवस्थित चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटांसाठी हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे। बारीक रवा आहे, जो लाडू बनवतो, जो अगदी बारीक रवा असतो तो आहे इथे। तर इथे रवा आपला हलका हलका भाजलेला आहे। आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। ज्या कपाने आपण रवा मोजून घेतलं त्याच्या डबल पाणी आपल्याला इथे घालायचं आहे। 1 कप रवा घेतलेला तर 2 कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे पाणी मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला पाणी पूर्ण आटायच्या अगोदर आपल्याला इथे पाव चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। तर इथे मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे सर्व व्यवस्थित पाणी आटेपर्यंत मिक्स करून घ्यायचे चांगल्या प्रकारे। आता इथे रव्यामध्ये पाणी आटलेलं आहे, तर हे आपल्याला आता गॅस बंद करून थंड होऊन द्यायचं आहे। आता जो रवा आपण शिजवून घेतलेला आहे तो एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला 1 कांदा बारीक कट केलेला, 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या आणि 1 उकडलेला बटाटा घ्यायचा आहे। तर कांदा आणि हिरव्या मिरच्या यामध्ये घालून घ्यायचे आणि त्याचबरोबर बटाटा आपल्याला किसून घालायचा आहे। बटाटा फक्त एकच घालायचा आहे उकडलेला, जास्त बटाटा टाकायचा नाही आहे, नाहीतर जे नगेट्स आपण तळून घेणार आहेत ते तेलामध्ये फुटले जातील। छोटा पाव चमचा ऑरिगॅनो, 1 चिमूटभर मिरपूड, 1 छोटा चमचा चिली फ्लेक्स, मिरपूड, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो नसेल तर 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धने पावडर टाकायची। आता इथे बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्या। 2 मोठे चमचे मैदा घालून घ्यायचा आहे बाइंडिंग येण्यासाठी। त्याचबरोबर आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। अगोदर पण आपण रवा शिजून घेतला तेव्हा पण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता पण मीठ घालताना थोडं कमी घालायचं आहे चवीनुसार। आणि हे सर्व एकत्र करून चांगला घट्ट असा याचा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे। तर इथे घट्ट असा गोळा इथे मी तयार करून घेतलेला आहे। असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। याचा घट्ट असा गोळा मळून झाल्यानंतर आपल्याला याचे नगेट्स तयार करून घ्यायचे आहेत। इथे मी ओव्हल शेपमध्ये नगेट्स बनवून घेणार आहे। तुम्हाला ज्या शेपमध्ये बनवायचे आहे त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता। तर अशा प्रकारे इथे मी एक बनवून घेतलेला आहे। तुम्हाला अजून एक बनवून दाखवते। तर याच पद्धतीने सर्व बनवून घ्यायचे आहेत। तर इथे सर्व बनवून झालेले आहेत। तर आता आपल्याला हे तळून घ्यायचे। इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं, तेल खूप गरम करायचं नाही, मीडियम गरम झालं की आपल्याला यामध्ये हे नगेट्स सोडून घ्यायचे आहेत। लो मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे तळून घ्यायचे। अगदी हाय फ्लेमवरती तळून घ्यायचे नाही आहे, नाहीतर वरच्या साईडकडून तळले जातील आणि मधून ते कच्चेच राहतील। गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे। तर इथे छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। तर आता हे आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये। तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी बनवून बघा, खूप छान लागते। मुलांना तर खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे। अशाच पद्धतीने सर्व आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। इथे थोडे थोडे करून तळून घ्या, खूप एकदम कढईमध्ये टाकू नका, म्हणजे चांगल्या प्रकारे तळले जातील। अशा प्रकारे इथे नाश्ता आपला तयार आहे, क्रिस्पी अगदी। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या नवीन डिशमध्ये, तोपर्यंत बाय बाय।